दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा रंगत असताना शरद पवारांचे आमदार उत्तम जानकर यांनी अजित पवारांसमोर एक नवीन प्रस्ताव ठेवलाय। जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्या असं वाटत असेल तर तुम्ही सत्ता सोडा, एकत्र येण्यासाठी अजित पवारांना काहीतरी एक निवडावं लागेल असा प्रस्ताव त्यांनी अजित पवारांकडे मांडला। त्यावर आता अजित पवारांचे राष्ट्रवादीचे सोलापूरचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी प्रत्युत्तर दिले। नाही, मला माहित नाही ते एकत्र येतील, मला वाटत नाही की ते एकत्र येतील, कारण पवार साहेबांचा विचार हा वेगळा आहे आणि अजितदादा सत्तेसोबत आहेत। त्यामुळं मला म्हणजे अशी बिर्याणीमध्ये गुळवणी चालेल का नाही मला वाटत नाही। कुठला तरी निर्णय त्यांनाही अजितदादाला तरी घ्यावा लागेल, नसेल म्हणजे सत्तेतनं बाहेर तरी पडावं लागेल। उद्या काय घडणार आहे माहित नाही, पण जो विचार पवार साहेबांनी तो विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय आणि पुढे चालू। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवार साहेब ह्या जर दोन पार्ट्या एकत्र आल्या तर त्याला बिर्याणीमध्ये गुळवणी असं म्हणणं उचित ठरणार नाही, तर त्याला दुधात साखर असं म्हणावं लागेल। कारण पूर्ण महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांची जनभावना जी आहे ती त्या स्वरूपाची आहे आणि आमदारांना तुतारीच्या सर्वच आमदारांना तसं वाटत असेल असं मला वाटत नाही।